मला पण सवय आहे का एका वेळेस 2-2 कामं करायचे. तसंच मी एका वेळेस 2-2 गोष्टी केल्या. तर सगळ्यात पहिले आपण आता सकाळी मी ब्रेकफास्ट केला होता. मस्त सँडविच बनवलं होतं ब्रेकफास्टमध्ये. मस्त ब्रेकफास्ट करता बिग बॉस लावलं होतं. ह्यावेळेसचं बिग बॉसचं सीझन एवढं काही खास नाही आहे. तेवढा अभिषेक छान वाटतो मला खेळताना. छान खेळतोय तो. शहबाज पण वाटला होता शहनाज गिलमुळे. छान खेळत असेल, पण तो पण खूप रॉंग साईडने जातोय, त्यामुळे खूप वाईट दिसतो. त्यानंतर जस्ट आठवलं आता मला कुणाचंच घर नाही बघायचं आहे. विचार नव्हता केला की कधी अंबानीचं बी घर बघेल म्हणून, पण नाहीच बघायचं आहे मला कुणाचं घर. पण नक्कीच मला आहे तानिया मित्तल म्हणून बिग बॉसमध्ये आता आहे ना जी, तिचं नक्की मला घर बघायचं. एवढी फेकते ती. खरं पण असेल एवढं थोडीच एखाद्या वेळेस एवढं खोटं बोलू शकत असेल कोणी. एनिवे मजाच वाटते तसं बघायला, तिच्या गोष्टी ऐकायला. त्यानंतर आज संध्याकाळच्या वेळेस मी तुम्हाला बोलले होते एका वेळेस 2-2 कामं करायला घेतले होते. तर एका साईडला मी नूडल्स बनवत होते आणि त्याच दुसऱ्या साईडला मी भगर बनवत होते. तिखट भगर बनवायची होती मला, कारण की अष्टमीचा उपवास होता ह्यांना. मी पण नव्हता ह्यावेळेस केला, कारण की मला मागच्या वेळेस उपाशी राहून खूप विकनेस आला होता. तर इकडे माझी भगर पण चालू होती बनवणं आणि तिकडे माझं नूडल्स पण बनवत होते. आज लकीली ढोबळी मिरची पण होती घरामध्ये. मग ढोबळी मिरची, कांद्याची पात पण होती. मग ते सगळं चॉपिंग वगैरे केलं. साईडलाच भगरीचं पण चॉपिंग केलं. सारखं हँडवॉश करत होते, कारण की मग उपासाचं वेगळ्या साईडला इकडं अनन्याचं चालू होतं नूडल्स बनवणं. तर हे सगळं बनवल्या, मस्त तडका दिला. इकडे ढोबळी मिरची चांगली वाफवून घेतली सगळ्यात पहिले. त्यानंतर त्याच्यामध्ये मग नूडल्स बनवले. तर थोडेसे आदर कच्चे ठेवत जाऊ नूडल्स, जेणेकरून ते छान टेस्ट येते, मोकळे होतात ते. परत मग हे सगळे आपले इंडियाचेच मसाले मी यूज करते. जी इंडियाची टेस्ट आहे ती चाली पाहिजे, सो त्यामुळे मी इकडे सगळे तेच यूज करते. इकडचे अमेरिकनचे जे पण फ्लेवर्स असतात ते एवढे काही टेस्ट करत नाही, म्हणून मग मी युजली हेच यूज करत असते मसाले. मग त्याच्यामध्ये ब्लॅक पेपर टाकलं, सगळं सोया सॉस हे वगैरे टाकून दिलं. मला रेसिपी पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करा. त्यानंतर इकडे तडका दिला होता, तर माझी फोडणी थोडीशी जळाली. त्याच्यामध्ये मी भगर बनवते तर जिरे टाकले, तेल टाकून दिलं. गरम झाल्यानंतर जिरे ॲड केले. जिरे टाकल्यावर बटाटा आणि मिरच्या चांगल्या वाफवू दिल्या, तर ते बटाटा मिरच्या होऊपर्यंत. नंतर मग त्याच्यामध्ये भगर वॉश करून टाकली. लास्टला त्याच्यामध्ये मग कोथिंबीर टाकली आणि झाकून वाफवू दिलं. इकडे आनंदाला पण मस्त झाले होते, तिचे एक्सप्रेशन तुम्ही बघितलेच असेल. भगर पण ह्यांना बनवून दिली आणि माझ्या पिल्लूचा कॉल आला होता इंडियावरून, तिच्यासोबत बोलत होते. नंतर मग आम्ही स्टारबक्सला गेलो, स्टारबक्सची कॉफी पिली. तर आम्ही इंडियन स्टोअरला गेलो होतो. तर तिकडं चक्क मला पत्रावळ्या दिसल्या, ज्याच्यामध्ये आपण जेवण करतो लग्नामध्ये नाही तर मंदिरात वगैरे. जेवण मला खूप मिस झालं. त्यानंतर घरी आलो, पॉयझन गेम खेळत बसले अनन्यासोबत आणि असा संपला आजचा दिवस.